मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्याचा कायदा 1947 हा आज आपण पाहणार आहोत. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 या कायद्यान्वये भारताची फाळणी करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना स्वातंत्र्य देण्यात येऊन ब्रिटिश सरकारची या दोन्ही राष्ट्रांसंबंधी कोणतीही जबाबदारी 15 ऑगस्ट 1947 नंतर राहणार नाही असे जाहीर करण्यात आले होते. स्वातंत्र्य भारताची नवीन घटना तयार होईपर्यंत 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टची अंमलबजावणी होईल असा निर्णय घेण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याचे बिल इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये मांडण्यात आले. ॲटली सरकारने 18 जुलै 1947 रोजी त्यास मान्यता दिली व त्याचे कायद्यात रूपांतर झाले. या कायद्याची तरतुदी कशी आहे ते आपण आता पाहू. या कायद्याने भारत पाकिस्तान ही दोन सार्वभौम राष्ट्र निर्माण झाली. दोन्ही राष्ट्रांची विधिमंडळ आपापल्या देशात कायदे करण्यास सार्वभौम झाली. नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत सध्या अस्तित्वात असलेल्या घटना समित्याच कायदेमंडळाचीही कामे करतील. या कायदेमंडळास घटना तयार करण्याखेरीज पूर्वीच्या मध्यवर्ती कायदेमंडळाचे सर्व अधिकारी असतील. 15 ऑगस्ट 1947 नंतर ब्रिटिश सरकारच्या या दोन्ही राज्यावर किंवा प्रांतावर काही अधिकार राहणार नाही. नवीन घटना तयार होईपर्यंत केंद्राचा व प्रांताचा कारभार 1935 कायद्याने करावा व अत्यावश्यक वाटल्यास बदल करावेत. ब्रिटिश बादशहाकडे असलेले सार्वभौम सत्तेचे सर्व अधिकार हिंदी संस्थानाकडे देण्यात आले व ही संस्थाने व ब्रिटिश राज्य यांच्या दरम्यान झालेले सर्व करार तहनामे 15 ऑगस्ट पासून रद्द ठरतील. भारत मंत्र्याचे अधिकारपद रद्द करण्यात येऊन त्याचे काम राष्ट्रकुल खात्याच्या सेक्रेटरीकडे देण्यात आले. भारताचे सम्राट हा ब्रिटिश राजाचा किताब रद्द झाल्याचे घोषित करण्यात आले. उपरोक्त तरतुदीखेरीज सैन्य, वरिष्ठ सनदी नौकर, फाळणीची यंत्रणा, गव्हर्नर जनरलचे अधिकार, गोऱ्या सैन्याची रवानगी इंग्लंडला इत्यादी विषयासंबंधीचा तपशीलही स्वातंत्र्याच्या कायद्यात नमूद केला होता. या कायद्याने भारतावरील ब्रिटिश सत्ता पूर्णपणे नष्ट झाली व भारत पाकिस्तान ही दोन स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशात झळकू लागली. आणि अशा रीतीने भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील भारत ब्रिटिश संबंधातील हा शेवटचा टप्पा ठरला. मित्रांनो, भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाल्याचं आपल्याला माहीत आहे, पण भारत खरंच स्वातंत्र्य झाला होता का? तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्टच्या रात्री बोलताना देश स्वातंत्र्याच्या युगात जागा होत असल्याचं म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात 1950 पर्यंत भारतावर ब्रिटिशांचेच वर्चस्व होते. मग किंग जॉर्ज 6वा भारताचा राजा होता, तर लॉर्ड माउंटबॅटन देशाचे पहिले गव्हर्नर जनरल होते. पंडित नेहरूंनी जरी शपथ घेतली असली तरी सर्व काम हे ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या आदेशानुसारच चालत होते. कोणत्याही निवडणुकीशिवाय भारतातील नेत्यांना ब्रिटिश राजाच्या नावे शपथ देण्यात आली होती. पंतप्रधानांकडून घोषणा नाहीच, पण 3 लशींचे काम प्रगतीपथावर असल्याची दिली माहिती. भारत खऱ्या अर्थाने ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त झाला तो 30 जानेवारी 1950 रोजी. या दिवशी भारत प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला. भारताचं स्वतःचं संविधान लागू झालं. दरम्यान प्रजासत्ताक होण्याच्या आधीच 3 वर्षे खूप महत्त्वाची होती.
भारताचं स्वतःचं राज्य स्थापित होणं हे सहज शक्य नव्हतं. स्वातंत्र्य लढ्यात आघाडीवर असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबाबत ब्रिटिश सरकारने त्याची भूमिका बदललेली होती. मित्रांनो, साम्राज्याअंतर्गत वसाहतीचे स्वराज्य देण्याची मागणी पहिल्या महायुद्धापासूनच करण्यात येत होती. 1927 मध्ये सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नसल्याने याचा विरोध करण्यात आला होता. यावेळी काँग्रेसने संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी एक समिती गठीत केली. 1928 मध्ये सर्व पक्षाच्या सभेमध्ये पूर्ण स्वराज्य हे अंतिम उद्दिष्ट असल्याचे मान्य करण्यात आले. मात्र त्याआधी तत्काळ वसाहतीचे स्वराज्य देण्याची मागणी करण्यात आली होती. एका वर्षानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद पंडित नेहरूंकडे गेले. नेहरू यांनी संपूर्ण स्वराज्य हे काँग्रेसचे उद्दिष्ट असल्याचे जाहीर केले. साम्राज्याअंतर्गत वसाहतीचे स्वराज्य भारतीयांना कधीही खरे स्वातंत्र्य देऊ शकत नाही. लष्करी आणि आर्थिक नियंत्रण भारतीयांच्या हाती असायला हवे, अशी स्पष्ट मागणी नेहरू यांनी केली. 1947 मध्ये भारतात पेट्रोल किती रुपयांना मिळत होतं? भारत दुसऱ्या महायुद्धादरम्यान काँग्रेस पक्षाचे आणि ब्रिटिशांचे संबंध अधिक बिघडले गेले. महायुद्धात भारतीयांची मदत मिळविण्यासाठी ब्रिटिशांनी अधिक अधिकार देण्याचे मान्य केले. त्यानुसार काँग्रेससोबत बोलणीही सुरू केली. मात्र काही तोडगा निघू शकला नाही. 1946 मध्ये भारतीय नौदल आणि हवाई दलाने बंड पुकारले. त्यामुळे ब्रिटिशांना कळून चुकले की आता भारतावर राज्य करणे शक्य नाही. 20 फेब्रुवारी 1947 मध्ये ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली. 30 जून 1948 पर्यंत ब्रिटिश भारत सोडून जातील असा त्यांनी जाहीर केलं. लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारताच्या गव्हर्नर जनरलपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र देशातील जातीय हिंसा वाढू लागल्याने ब्रिटिशांनी 9 महिने आधीच भारत सोडण्याचा निर्णय घेतला. असे असले तरीही भारताचे संविधान तयार होण्यासाठी आणखी वेळ लागणार होता. त्यामुळे माउंटबॅटन भारतातच राहिले. निवडणुका झाल्या नसल्याने काँग्रेस सरकार अजून ब्रिटिश सरकारच्या सल्ल्यानुसार काम करत होते. संविधानाचा मसुदा तयार झाल्यानंतर भारत 1950 मध्ये खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला. भारतीयांच्या हाती सत्ता आली. मित्रांनो, आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज वैचारिक कॉर्नर ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे माझे रोज नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्स फॉर वॉचिंग.